भरोसेच्या बाबतीमध्ये बाबाभाऊ आगोने, संतोष अण्णा आगोने व शिवाभाऊ आगोने यांनी रेकॉर्ड तोडलेलं आहे. ते म्हणजे असं की 20 शेळ्या मित्रांनो, 20 का 21 शेळ्या मित्रांनो डायरेक्ट ऑनलाईन चालल्या आहे. फक्त व्हिडिओ कॉलवरती तुम्हाला या शेळ्या त्यांना कस्टमरांना दाखवलेले आहे. नाशिक भागामध्ये मित्रांनो, निफाड तालुका आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, आणि निफाड तालुक्यामध्ये मित्रांनो या टोटल 21 शेळ्या ऑनलाईन दिलेल्या आहेत बघा. आणि शेळ्या पण मित्रांनो असं नाही, शेळींची क्वालिटी बघा कशी दिलेली या बघा कस्टमरांना. आता बघा तुम्हाला इकडे शेळ्या दाखवतो मी, हे बघा इकडे शेळ्या आहेत बरं. आणि याच्यातनं ज्या काही बेस्ट असतील त्या भारीच भारी शेळ्या मित्रांनो बाबाभाऊ आगोने आणि संतोष अण्णा आगोने यांनी त्यांना बघा कसं माप दिलेलं आहे, ऑनलाईन दिलेलं आहे. एकदम एकच नंबर क्वालिटीचं माप दिलेलं आहे मित्रांनो. तुम्ही चेहरापट्टी तुम्हाला दाखवतो मी, हे बघा बघा तुम्ही चेहरापट्टी, हे बघा चेहरापट्टी, एक नंबर शिंगडी बघा फक्त 2-2.5 इंची शिंगडी. हे बघा एवढं मोठं माप, दुसरं पहिलं तिसरं, पहिलं दुसरं तिसरं अशा वेतातल्या मित्रांनो त्यांनी शेळ्या दे बघा. जवानीच्या शेळ्या एकदम क्वालिटी बघा. आणि सगळ्या म्हणजे तोलावरच्या 2, 4, 5 असतील. एक जणले का? हा एक जणलेली फक्त तुम्हाला ती पण दाखवतो. शेळ्यांची मित्रांनो क्वालिटी बघा, याला म्हणतात भरोसा. जो भरोसा ठेवला समोरच्या कस्टमरांनी तशी क्वालिटी मित्रांनो त्यांना देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. जबरदस्त क्वालिटी, म्हणजे स्वतः जर ते आले असते का घरी आले असते ते यावरूनच घेतले असते त्यांनी. बरोबर, फक्त 20,500 दिले ऑनलाईन वर. ऑनलाईन 20,500 बरोबर मित्रांनो. फक्त 20,500 प्रमाणे 21 शेळींचा लॉट आहे. स्वतः जरी कस्टमर आला असतं का तरी एवढं परफेक्ट शेळ्या त्यांनी काढल्या नसतं. ह्या शेळ्या मित्रांनो बाबाभाऊ आणि संतोष अण्णा यांनी स्वतः त्यांच्या हाताने, की कस्टमर नाराज होता कामा नाही म्हणून अशी एवढी क्वालिटीची शेळी त्यांना दिलेली बघा. तुम्ही जनलेली शेळी आहे पाहू शकता तुम्ही, एक नंबर क्वालिटी. कुठे निफाड का? निफाड मध्ये मित्रांनो ही बघा गाडी त्यांनी पाठवून दिलेली आहे, तिकडनंच गाडी पाठवलेली आहे. आणि आता ह्या बघा तुम्हाला पाहायला भेटेल या शेळ्या ऐकून भरून द्यायचं. पेमेंट वगैरे सगळं फोन पे पाठवलं ऑनलाईन. ऑनलाईन. हे बघा ही म्हैस बघा केवढी मोठी म्हैस बघा, 20,500 मध्ये क्वालिटी दिली बघा. बघू द्या अण्णा शेळ्या बघा, हे बघा मांडीवरच्या टेन्शन नाही. हे बघा ही तोलावर एक नंबर क्वालिटी. हे बघा इकडे थोडी हो, हे बघा मांडीवर एकदम गुळाची बेली बघा मित्रांनो. ही क्वालिटी दिलेली आहे भरोशावर. फक्त ऑनलाईन कस्टमर इथं नसताना याला म्हणतात भरोसा, आणि भरोसा टिकवणं बघा. हो हे बघा स्वतः आलेच ना मालक तरी त्यांच्या नाव निघालं नाही तशा भारी शेळ्या. हे बघा ही पाठ पहिल्या होत्यामध्ये घागर बघा, पहिल्यामध्ये बघा वस्तू बघा, क्या बात आहे मित्रांनो. याला म्हणतात भरोसा टिकवणं, क्वालिटी देणं. हे बघा. आणि सगळ्यात अगोदर 20,500 मध्ये मित्रांनो या शेळ्या दिल्यात. 21 नाही 22 नाही, फक्त 20,500. हे बघा याच्यात मित्रांनो जवळपास 21 मध्ये मी तुम्हाला सांगतो 10 ते 11 शेळ्या अशात की त्या 24-25,000 किमतीच्या शेळ्या आहेत. 22,000 मागत होते. किती मागत होते? 11 मागत होते बरोबर. 24 फायनल तुम्ही सांगितलं होतं. हे बघा 22 ने मागितलं होतं दिलं नाही. हा पण विषय कसा आहे आता सरसकट 20 याच्यामध्ये काही थोड्याफार कमी रेंजच्या मग काही एकदम मोठ्या मापाचे आहे. ह्या बघा हे माप दिलेलं आहे. दिल्या फक्त दाखवायचं भरोशाचं काम आहे. बरं आले असते ना त्यांना मग आपण 21 नाही दिलं नसतं. बरोबर बरोबर ते म्हणे तुमच्यावर भरोसा आहे घेऊन जा. बरोबर बरोबर. 16%. हे बघा हे माप दिलेलं आहे मित्रांनो. ही क्वालिटी दिलेली तुम्ही पाहू शकतात. आता गाडीमध्ये तुम्हाला शेळ्या भरल्या का मग तुम्हाला परत व्हिडिओ दाखवतो मी. बघा क्वालिटी चालतं मित्रांनो. बघा भरल्या गाडीमध्ये शेळ्या, गाडी बी मस्त पाठवते त्यांनी. हो हे बघा ना पूर्ण म्हणजे बघा मित्रांनो चालल्या टोटल 21 शेळ्या वरती आहेत की खालती आहेत. हां हे बघा मित्रांनो चालली गाडी आता बरोबर. या गाडीत चालल्या 21 शेळ्या. याला म्हणतात भरोसा. समोरचे दादांनी पाठवून दिली गाडी. आणि ही आहे पट्टी. बाबा नमस्कार. कितीचं माप होतं? माप 61. 61 होत्या बरं. काल 9 दिल्या. हां आता 21-30 बकऱ्या ऐकल्या आपल्या. हां या 21 आहे. या इथे 21 आहेत, बाकी तिकडे. त्या थोड्या कच्च्या काही दिगाचे 1-2 आहे. बरोबर बरोबर. तर मित्रांनो टोटल 30 शेळ्या विकल्यानंतर पण तुम्ही माप बघा. माप एक हां माप बघा. उंच पूर्ण आहे. काही आहेत थोड्याफार कच्च्या, पण कच्च्या जरी असल्या तर मित्रांनो चांगल्या आहेत. उंच पूर्ण माप आहे. थोड्याफार कच्च्या असल्या तर काही नाही महिनाभरामध्ये तोला येऊन जातात. हे बघा याला म्हणतात डबल अड्डी. हे बघा मित्रांनो ही क्वालिटी बघा. हे बघा ही जळलेली. हे पहा या दुधाची आहे का इकडे? हे बघा ही पण बघा ही चालू घाण फेकते बघा हीच काच बघा ही सॉरी. हे बघा मित्रांनो एकदम मोटर आहे. आणि दुसरं येतं
हे बघा दुसरं तिसरं येतं तर तुम्हाला त्या शेड्या पाहायला भेटतील. काळं बरं सोनं काही कलरमध्ये पण आहे मित्रांनो. इकडं पूर्ण तुम्हाला उंच पूर्ण माप पाहायला भेटणार आहे. कच्च्या जरी असल्या पण मित्रांनो हे माप पुन्हा नाही. बघा ही लाल शेडी बघा केवढं मोठं माप आहे. एकदम चमक, अंगावर तेल टाकलं तर तेल नितरल अशी चमक आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकतात इकडे मोठं माप आहे. काल ज्या 9 शेड दिल्या काय भाव दिला? 24,500 दिलं. बरं गाडी उतरता आलं का मित्रांनो? चांदवडचे कस्टमर होते ते. जशी गाडी उतरल्यानंतर त्यांना पटल्या त्या 24,000ने त्यांनी 24.5 प्रमाणे त्यांनी त्या शेड्या 9 शेड्या घेतल्या आहेत. हे बघा शिंगडी चेहरापट्टी तुम्ही बघा, तुम्ही पाहू शकतात. हे बघा हिला म्हणतात ते बघा पहिलं वेत एकदम. हे बघा पहिलं वेत, पहिलं दुसरं तिसरं अशा तुम्हाला मित्रांनो या शेड्या पाहायला भेटणार आहेत. क्वालिटी बोलते एक नंबर. या सोडा हो बघा. तर जर कोणाला शेड्या घ्यायच्या असतील मित्रांनो एकदम भरोशावरती काम आहे. असं नाही आता तुम्ही त्या पट्टी आहात बघा याच्यात तुम्ही शेड्या पाहिल्या का नाही, यांच्यापेक्षा इथं ज्या पट्टीमध्ये अशी एक बी म्हणजे अशा भारी शेड्या सगळ्या आपण त्या दादांना त्यांनी 21 शेड्या दिल्या. याला म्हणजे आता ते दादा जरी व्हिडिओ पाहतील ते पण म्हणतील खरंच की म्हणजे शेड्या त्यांना भारी भेटल्या. तुम्हाला मी दाखवलीच तिथं दावणीमध्ये तुम्ही शेड्या पाहिल्या. आता बघा इथं हा या कच्च्या आहेत. हा पक्क्या गाब नाही पण फिरावा गोल. हे बघा घ्या तिकडं पुढे घ्या तिकडे घ्या फिरवा अशी. हे बघा मित्रांनो माप एक नंबर माल. हो अजून 2 दिवस जर आराम झाला 1-2 दिवस तर अजून शेड्या एकच नंबर दिसतील. या दूर घेऊन जाण्यासाठी एकदम परफेक्ट आणि एकदम चांगल्या शेळ्या. लांबच्या माणसांसाठी लांबच्या माणसासाठी. हो गेल ना तुम्ही शॉर्ट पण गेल तुम्ही असं घ्या. हो हे बघा कलर मध्ये हा एका आईच्या दोघी लेकर इकडची का मायले की का. हे बघा मित्रांनो सारखं दिसत एकदम. पाहू शकता तुम्ही सारखं. आता कलर मध्ये तुम्हाला वाटेल की कलर थोडा वेगळा त्याच्यामुळे युनिक कलर थोडासा लाल मध्ये भुरा आला त्याच्याला. ही तेलंगी पण एक नंबर क्वालिटी असते. आणि इकडे ही बघा दोघी जोडा बघा याला म्हणतात क्वालिटी, हिला म्हणतात चमक. पाहिले का माल कसा आहे बरोबर. आता ह्या जर तुम्हाला कच्च्या पाल भेटतात जर तुमची नजर पुरत नसेल की तुम्हाला तरी भरोसा बस नसेल तरी मी तुम्हाला सांगा तुम्ही खाली म्हणून जरी घेतल्या तरी क्वालिटी एक नंबर आहे. खालीचा विषय नाही ना आपण. नाही आपण सांगतोय जे नवीन माणसं आहेत त्यांना भरोसा बसत नसेल हा तर तुम्ही खाली म्हणून जरी घेतल्या काही विषय नाही. तरी मित्रांनो चांगलं आहे. एक नंबर क्वालिटी. पण बोकड त्यांना लागलेला आहे तुमच्या लक्षात येऊनच जाईल मित्रांनो. हे माप येत नाही. कच्चीचा दाम तोलावरची पेक्षा थोडा कमीच राहतो. हे बघा क्वालिटी बघा. हा ना शिवाबू इकडे असं तुम्ही पाहू शकता. बघा पुन्हा डबल हड्डी मापा पहा तुम्ही. 30 शेडी विकल्यानंतर मित्रांनो ही क्वालिटी तुम्हाला पाहायला भेटते. 70-80 शेडी नव्हती, फक्त आणलेली 61 शेडी होती. कारण की मित्रांनो जंगलामध्ये माल निघत नाहीये, खूप फिरावं लागतंय तरी माल निघत नाही. आणि निघत पण असं तर मग तो कच्चा जो तुम्हाला पाहायला भेटतोय का तो कच्चा पाहायला भेटतोय. आता बघा ही तोलावरची बघा ही काळी भांडी शेडी बघा अशा तोलावरच्या शेड्या भरपूर कमी पाहायला भेटतात. बघा हे बघा गागर पाहिली का. तर हे माप मित्रांनो कमी पाहायला भेटतात. हा ना हे बघा हो घ्या पुढं बघा क्या बात आहे. हिरवा गोल क्या बात आहे. हे बघा गोट फार्मवाल्याच्या कामाचे एकदम जवानीचे हो एकदम चमकच्या शेळ्या. बघा क्वालिटी दुधाच्या मित्रांनो. या शेळींना एकमेकांमध्ये राहायची एवढी सवय असते ना. पहिले क्वालिटी बघून घ्या तुम्ही मग तुम्हाला सांगतो घ्या अशी घ्या. एक नंबर क्वालिटी दुधाच्या बघा या स्पेशल दुधासाठी पिल्ले आहेत ना पिल्ले ना एक पिल्ले. हे बघा मित्रांनो आपल्या भागात जर जनली आपल्याकडे जनली तर 2 पिल्ले, जर तिकडे शेतकऱ्याकडे जनले तर एकच पिल्ले भेटतं. एक पिल्ले ते ठेवून घेतात बघा. बरोबर आहे का. हो आणि ती शेळी का केवढ्यापासून आरडा मारते माहिती का, तिच्यासोबतच्या शेळ्या त्या गाडीमध्ये गेल्या. हे बघा घ्या पुढं काय जनलेला बघा काय बात. हा ना शिवाबू पहिल्या होतात बघा. पहिल्या दुसऱ्यामध्ये इकडची पहिल्या हातामधली तिकडची दुसऱ्यामधली
हे बघा, क्या बात आहे. बाबू दुसरी गाडीची खरेदी लगत चालू आहे. चालू आहे ना. माणसं पाठवले आता जवळपास 20 शेळ्या घेतल्या विषय घेतला ती पण एवढा 4-5 गुरुवारी शुक्रवारी आणायची गाडी. गुरुवार शुक्रवारी आणायची. चालतं ठीक आहे.